Good morning, students. Today we are going to learn a new chapter, that is chapter number 3, current electricity, from the subject science and technology, 9th standard. In this chapter we are going to study potential and potential difference, conductors and insulators, that is bad conductors, electrical resistance and Ohm's law, and connection of resistors and effective resistance. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण धारा विद्युत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये विभव आणि विभवांतर, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स म्हणजेच वाहक आणि विसंवाहक, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ, विद्युत रोध आणि ओहमचा नियम, कनेक्शन ऑफ रेझिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, रोधांची जोडणी आणि परिणामी रोध, अशा विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी व्हॉट डू यू मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विद्युतधारा म्हणजे काय, आणि द इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन आवर डे टू डे लाईफ, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या विजेचं म्हणजेच विद्युतधारेचं म्हणजेच विद्युत प्रवाहाचं असणारं महत्त्व स्पष्ट करणारा पहिला पॅरेग्राफ या ठिकाणी दिला आहे. ऑल अराउंड अस म्हणजेच आपल्या सभोवताली. इलेक्ट्रिसिटी इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स इन मॉडर्न लाईफ किंवा मॉडर्न वर्ल्ड. जी विजेला आपल्या आधुनिक जगामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन आवर डे टू डे लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याच बाबींकरता विजेवर अवलंबून असतो. इन ऑर्डर टू अवॉइड द इनकन्व्हिनियन्स फेस्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ पॉवर सप्लाय, हॉस्पिटल्स, बँक्स, ऑफिसेस अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मेक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट्स विथ द हेल्प ऑफ जनरेटर्स. विजेच्या जाण्यानं किंवा वीज नसण्यानं होणारी गैरसोय टाळण्याकरता दवाखाने, बँका, कार्यालये आणि खाजगी संस्था या ठिकाणी विजेच्या पर्यायी व्यवस्थेची जुळणी अगोदरच केलेली असते की ज्याकरता जनरेटर्स म्हणजेच जनित्रांचा वापर केला जातो. इलेक्ट्रिसिटी is used for running electrical furnaces, electric motors and several other instruments used in industries. उद्योगधंद्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युत भट्ट्या, विद्युत मोटारी आणि इतर उपकरणांसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. Domestic appliances like fridge, electric oven, mixer, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. have helped us by saving time and labor. And all these devices cannot be run without electricity. आपल्या घरामध्ये असणारी फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन,
मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर यासारख्या विविध उपकरणांनी आपले श्रम आणि कष्ट जरी कमी केले असले तरी सुद्धा ही सर्व उपकरणे चालविण्याकरता विजेची आवश्यकता असते. विजेशिवाय ही उपकरणे चालू शकत नाहीत. Not only human beings, but some animals also use electricity. For example, fishes such as eels use electricity to catch their prey and also for self-defense. म्हणजे फक्त मानव जातच नव्हे तर काही प्राणी सुद्धा विजेचा वापर करत असतात. याचं उदाहरण दिलेलं आहे ईल हा मासा की जो आपलं भक्ष्य पकडण्यासाठी त्याचप्रमाणे शत्रूपासून आपली सुटका करून घेण्यासाठी विजेचा वापर करत असतो. द लाइटनिंग that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. पावसाळ्यात पाऊस पडण्यापूर्वी आकाशातून कडकड आवाज करत जमिनीवरती येणारी, जमिनीवरती आदळणारी वीज हे विजेच्या नैसर्गिक प्रवाहाचं एक उत्तम उदाहरण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. व्हॉट इफ वी वूड कलेक्ट अँड स्टोअर दिस इलेक्ट्रिसिटी. जर समजा जमिनीवरती आदळणारी ही वीज आपण गोळा करून साठवू शकलो असतो तर काय झाले असते. निश्चितच आपल्या विजेची जी टंचाई आहे ही टंचाई आपणास दूर करता आली असते. आता यानंतर पुढचा भाग जो आहे की ज्यामध्ये कॅन यू रिकॉइल यामध्ये बघा काय म्हटलं आहे. यू मस्ट हॅव सीन ए वॉटरफॉल विच वे डज वॉटर फ्लो. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की तुम्ही धबधबा पाहिला असाल आणि जर धबधबा पाहिला असाल तर त्या धबधब्याचं पाणी कोणत्या दिशेनं वाहतं. विच वे डज द वॉटर फ्लो. द वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजेच त्या धबधब्याचं पाणी उंचावरून सखल भागाकडे, कमी उंचीच्या भागाकडे पाणी वाहत असतं. फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम ए डॅम at a higher level and because of gravity it falls to a lower level. आज आपण पाहतोय की बऱ्याच धरणांमध्ये विद्युत निर्मिती प्रकल्प उभा केलेले आहेत. आता या धरणातील उंचावर साठवलेलं पाणी गुरुत्वाकर्षणामुळे कमी पातळीवरती वाहून नेलं जाते की ज्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये सामावलेल्या गतिज ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्रांची व्यवस्था बऱ्याचशा धरणांच्या पायथ्याशी केल्याचं आपल्याला दिसून येतं. Thus, as we know, the direction of the flow of water between 2 points depends on the level of the 2 points. आणि याच्यावर आपलं काय लक्ष येतं. द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या प्रवाहाची दिशा बिटवीन 2 पॉइंट्स कोणत्याही 2 बिंदूमधील डिपेंड्स ऑन कशावर अवलंबून असते. द लेवल ऑफ दोज 2 पॉइंट्स म्हणजे ज्या 2 बिंदूंच्या दरम्यान पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याच्या प्रवाहाची दिशा असणार आहे ती दिशा त्या 2 बिंदूंमध्ये असणाऱ्या पातळीवर अवलंबून असते किंवा त्या 2 बिंदूंचा जो स्तर आहे त्या स्तरावरील फरकावरती अवलंबून असते. आणि आता याच्यावरून आपल्याला 2 महत्त्वाच्या संज्ञा आणि संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स.
Potential means विभव and potential difference means difference in potentials. म्हणजेच विभवातील फरक किंवा अंतर म्हणजेच विभवांतर. पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, विभव आणि विभवांतर. आता या दोन संज्ञा किंवा संकल्पना समजावून घेण्यासाठी एक छोटीशी कृती या ठिकाणी दिली आहे. इक्विपमेंट्स बघा, 2 प्लॅस्टिक बॉटल्स, रबर ट्यूब, clamp and water. Procedure that we have to do: set up the experiment as shown in the figure 3.1. Then remove the clamp from the rubber tube and note your observations and answer the following questions. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे या दोन बाटल्यांचा वापर करून आपणास जोडणी करून घ्यावयाची आहे आणि जोडणी पूर्ण झाल्यानंतर या दोन बाटल्यांना जोडणारी जी रबरी ट्यूब असते त्या रबरी ट्यूबला लावलेला चिमटा काढून घ्या आणि त्या बाटलीतील पाण्याच्या पातळीचं निरीक्षण करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. की ज्या निरीक्षणावरून आपणास काही प्रश्न विचारलेत की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावायची आहेत. व्हॉट हॅपन्स व्हेन द क्लॅम्प इज रिमूव्ड, म्हणजे तो चिमटा बाजूला केल्यानंतर किंवा तो चिमटा काढल्यानंतर काय घडून येतं. द वॉटर स्टार्ट्स टू फ्लो फ्रॉम बॉटल विच इज केप्ट ॲट हायर लेवल टू द बॉटल विच इज केप्ट ॲट लोअर लेवल. जेव्हा चिमटा काढला जातो तेव्हा उंचावर ठेवलेल्या बाटलीतील पाणी कमी उंचावर ठेवलेल्या बाटलीमध्ये जाऊ लागतं. वॉटर फ्रॉम द बॉटल विच इज केप्ट ॲट हायर लेवल फ्लोज into the bottle which is kept at lower level. Second question is, does flowing and why? आता पाण्याचा हा प्रवाह थांबतो का आणि थांबत असेल तर का थांबतो. Yes, water stops flowing. होय, पाण्याचा प्रवाह थांबतो. कधी, कारण काय. देर आर 2 reasons. If the water from the bottle which is kept at higher level is finished, जेव्हा उंचावर ठेवलेल्या बाटलीतील पाणी हे संपतं तेव्हा. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण काय आहे. when the level of water from both bottles, that is bottle kept at higher level and bottle kept at lower level, becomes equal, then the water stops flowing. जेव्हा उंचावर ठेवलेल्या आणि कमी उंचावर ठेवलेल्या दोन्ही बाटलीतील पाण्याची पातळी समान होते तेव्हा पाणी वाहणं थांबतं. These are the 2 reasons. That's why the water stops flowing. And third question is, what will you do to keep the water flowing for a longer duration? म्हणजे पाणी जास्त काळ वाहत राहण्यासाठी तुम्ही काय कराल. What will you do? I will keep the difference between water levels in 2 bottles for longer time. म्हणजे या 2 बाटलीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या पातळीतील फरक मी जास्त वेळ ठेवीन. पण कसं. बाय ॲडिंग वॉटर टू द बॉटल ॲट हायर लेवल.
म्हणजे उंचावरती असणाऱ्या बाटलीमध्ये पाणी सतत टाकलं जाईल की ज्यामुळं त्या दोन बाटलीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या पातळीमध्ये फरक राहील. आणि आता या कृतीवरून आपणाला काय सांगितलेलं आहे बघा. जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड ऑन ए काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉइंट्स. बघा, जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स म्हणजे पाण्याप्रमाणेच दोन बिंदूंमध्ये असणारा विद्युत प्रभाराचा प्रवाह, विद्युत प्रभाराचं वाहनं डिपेंड्स ऑन अवलंबून आहे कशावरती? ए काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल, विद्युत पातळीवरती. ॲट दोज पॉइंट म्हणजे त्या दोन बिंदूंमध्ये, म्हणजे त्या दोन बिंदूमध्ये असणाऱ्या विद्युत पातळीतील फरकावरती विद्युत प्रभाराचं वाहनं अवलंबून असतं. म्हणजे ज्याप्रमाणे जोपर्यंत दोन्ही बाटलीतील पाण्याच्या पातळीत फरक आहे तोपर्यंत पाणी वाहत राहणार आहे. त्याचप्रमाणे व्हेनेवर देर इज ए डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक लेवल्स ॲट 2 पॉइंट्स, द इलेक्ट्रिक चार्ज विल गो ऑन फ्लोइंग. म्हणजे जोपर्यंत दोन बिंदूंवरील विद्युत पातळीमध्ये फरक आहे, whenever there is difference between the electric levels at 2 points, the electric charge will go on flowing. म्हणजेच विद्युत प्रभार हा चालूच राहील किंवा विद्युत प्रभाराचा प्रवाह हा चालूच राहील. दिस लेवल ॲट दोज पॉइंट्स इज नोन ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि ही त्या दोन बिंदूंवरती असणारी विद्युत प्रभाराची पातळी आहे त्याला विद्युत विभव. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल or potential is nothing but level of electric charge at the 2 points between which electric charge is being carried. ज्या दोन बिंदूंमध्ये विद्युत प्रभार वाहून नेला जात आहे किंवा जाणार आहे त्या दोन बिंदूवरील विद्युत प्रभाराची पातळी म्हणजे विभव किंवा विद्युत विभव. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट लेवल ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट 2 पॉइंट्स between which the electric current will starts to flow. And thus we know that potential is nothing but the level of electric charge at specific point. एका विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणाऱ्या विद्युत प्रभाराची पातळी. The level of potential at a specific point is called as potential or electric potential. यालाच विद्युत विभव किंवा विभव असं म्हणतात. आता यानंतर पुढचा जो भाग आहे, आता यामध्ये आकृती 3.2 मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे विभवांतर आणि विद्युत प्रवाह किंवा विद्युत धारा यामध्ये असणारा संबंध दर्शवणारी ही कृती या ठिकाणी दर्शवली आहे बघा. ए पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू ए पॉइंट
ऑफ लोअर पोटेन्शियल. म्हणजे धन प्रभार हा उच्च विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असणाऱ्या बिंदूपर्यंत वाहून नेला जातो. ए पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे धनप्रभार हा उच्च विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे वाहून नेला जातो. We have seen earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. आणि आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे की विद्युत प्रवाह वाहतो किंवा विद्युत ऊर्जा वाहते. म्हणजे काय होतं? इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन एका ठिकाणी जे असतात ते दुसऱ्या ठिकाणी वाहून नेल्यामुळे विद्युत प्रवाह सुरू होतो किंवा विद्युत प्रवाह निर्माण होतो. इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान विद्युत प्रवाहाची निर्मिती ही ऋणविद्युत प्रभारित इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेल्यामुळे होत असते. हे आपण पाहिलेले आहे. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. पण या इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे हा प्रवाह कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे होत असतो. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. ए लाइटनिंग स्ट्राइक इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम point of lower potential, that is negatively charged point, to the point of higher potential, that is zero potential on the earth. We shall study the definition of electric potential in higher standard. आणि आता आपण विद्युत विभवाची जी व्याख्या आहे ती व्याख्या या पुढील इयत्तांमध्ये अभ्यासणार आहोतच. आता पुढे काय सांगितलं बघा. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट पॉइंट्स A and B is called as potential difference between them. The definition of potential difference between two points, that is A and B, is given here. What is the definition? The difference between the values of potentials at two points, that is A and B, is called as potential difference between them. म्हणजे ए आणि बी या दोन बिंदूंवरती असणाऱ्या विभवाच्या मूल्यातील फरक म्हणजेच विभवांच्या किमतीतील फरक म्हणजे त्या दोन बिंदू दरम्यान असलेलं विभवांतर होय. इन फिगर 3.2 कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. आता या 3.2 या आकृतीमध्ये ए हा एक वाहक आहे की ज्याचं विभव जास्त आहे. म्हणजे उच्च विभव असलेला ए हा एक वाहक आहे आणि कमी विभव असलेला बी हा दुसरा वाहक आहे. पुढे काय म्हटले बघा. when these two conductors are connected by a conducting wire, a potential difference is created between its two ends. आता जेव्हा या दोन प्रभारित वस्तू एकमेकांना एका वाहक तारेनं जोडले जातात तेव्हा त्या वाहक तारेची दोन्ही टोकं विद्युत प्रभारित बनतात. एक धनप्रभारित आणि दुसरं ऋणप्रभारित. त्यामुळे काय होते, ए पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टिंग वायर. म्हणजे त्या वाहकाच्या दोन टोकांमध्ये
विभवांतर निर्माण होतं, की जे विभवांतर निर्माण झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम बी टू ए, की ज्यामुळं बी या टोकाकडून ए या टोकाकडे इलेक्ट्रॉन्स वाहू लागतील. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विल स्टार्ट फ्रॉम पॉइंट बी टू पॉइंट ए, दॅट इज निगेटिव्हली चार्जड कंडक्टर टू पॉझिटिव्हली चार्जड कंडक्टर. म्हणजेच त्या वाहकाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू होईल. आणि पुढे काय म्हणले बघा, दिस फ्लो विल कंटिन्यू अंटिल द टू कंडक्टर्स दॅट इज ए अँड बी हॅव द सेम पोटेन्शियल. आता हा विद्युत प्रवाह किंवा हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह कुठपर्यंत चालू राहील, टिल द लेवल ऑफ द पोटेन्शियल्स ऑन दीज टू कंडक्टर्स बिकम्स इक्वल. म्हणजे जोपर्यंत त्या दोन टोकांवरील विद्युत विभवांची पातळी समान होत नाही तोपर्यंत. दॅट इज अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स झिरो. आता या दोन टोकांवरील विभवातील पातळी समान झाली याचाच अर्थ त्या दोन टोकामधील विभवात फरक राहणार नाही, म्हणजेच या दोन टोकामधील विभवांतर शून्य असेल. आणि त्यावेळीच या दोन टोकांमध्ये किंवा या वाहक तारेमधील विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रॉनचा प्रवाह थांबेल. आता पुढे काय म्हणले बघा, वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक ए पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आता हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह की जो ऋणप्रभारित टोकाकडून धनप्रभारित टोकाकडे होणार आहे, त्यासाठी हा विद्युत प्रभार त्या इलेक्ट्रॉनवरती असणारा हा विद्युत प्रभार बी या टोकाकडून म्हणजे ऋणप्रभारित टोकाकडून ए या टोकाकडे नेण्याकरता आपणाला त्या विद्युत क्षेत्रामध्ये काही विशिष्ट कार्य करावं लागेल. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. त्या विद्युत क्षेत्राविरुद्ध आपणाला कार्य करावं लागेल. कशासाठी, टू टेक ए पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आणि कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे या विद्युत प्रभाराचं वहन करण्याकरता आपणाला त्या विद्युत क्षेत्राविरुद्ध काम करावं लागेल, कार्य करावं लागेल. आणि हे कार्य म्हणजेच या दोन टोकामध्ये असणारं विभवांतर असतं, की जे आपणाला या पुढील स्लाइडमध्ये पाहावयाचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. म्हणजे एखाद्या विद्युत घटाच्या दोन टोकामध्ये असणारं विभवांतर. सेल म्हणजे विद्युत घट, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल, विद्युत घटातील विभवांतर. द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ ए सेल. द डिफरन्स in potential between the positive and negative terminal of a cell is the potential difference of that cell. म्हणजे कोणत्याही विद्युत घटाच्या धन आणि ऋण टोकामध्ये असणारं विभवांतर म्हणजे त्या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवातील फरक. द पोटेन्शियल, द डिफरन्स इन पोटेन्शियल्स between the positive and negative terminals of a cell is called as potential difference of that cell. म्हणजे कोणत्याही विद्युत घटाच्या धन आणि ऋण टोकांमध्ये असणाऱ्या विभवांतरास, असणाऱ्या विभवातील फरकास त्या विद्युत घटाचे विभवांतर असे म्हणतात. दिस इज द डेफिनेशन ऑफ potential difference of a cell. The potential difference of a cell is nothing but the difference in potentials between
positive and negative terminals of a cell. And now this potential difference is caused by chemical reactions occurring inside the cell. आता त्या विद्युत घटाच्या दोन टोकामध्ये असणारं हे विभवांतर किंवा हा फरक कशामुळे राखला जातो? द पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज्ड बाय केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इनसाइड द सेल. त्या विद्युत घटामध्ये असणाऱ्या विविध रासायनिक पदार्थांमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांच्या साहाय्याने त्या घटाच्या दोन्ही टोकांमध्ये विभवांतर राखलं जातं. आता पुढे काय म्हणतात बघा. द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन अँड रिझल्ट्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू ए कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ ए सेल. आता हे जे विभवांतर आहे त्या विद्युत घटाच्या दोन टोकामध्ये असणार आहे ते काय कार्य करतं? व्हॉट इज द फंक्शन? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल? कोणत्याही विद्युत घटाच्या विभवांतराचं कार्य काय असतं? द फंक्शन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल इज टू सेट द इलेक्ट्रॉन्स इन मोशन. म्हणजे वाहकाच्या किंवा विद्युत घटाच्या विभवांतराचं कार्य काय आहे? तर त्या वाहकातील इलेक्ट्रॉन्सना गती देणे. आणि पर्यायानं ही दिलेली गती काय होते? विच रिझल्ट्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, की जी त्या वाहकातून विजेचा प्रवाह वाहण्यासाठी कारणीभूत ठरते. विच इज कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ ए सेल. म्हणजे वाहकाच्या दोन टोकांना जोडलेल्या विद्युत घटाच्या दोन टोकांना जोडलेल्या विद्युत वाहक तारेतील इलेक्ट्रॉन्सवरती बल लावून त्यांना गती देण्याचं काम त्या विद्युत घटाच्या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवांतरामुळे केले जाते, की ज्यामुळं त्या वाहकाच्या दोन टोकांदरम्यान विद्युत धारा म्हणजेच विद्युत प्रवाह वाहू लागतो. आणि म्हणून आता वाहकाच्या या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवांतराची जी व्याख्या आहे ती व्याख्या काय केली आहे बघा. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी is called as electrical potential difference between the two points. The amount of work done, घडून आलेलं एकूण कार्य. To carry a unit positive charge, एक धन प्रभार वाहून नेताना कुठून कुठपर्यंत? फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, म्हणजे ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत, इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. यालाच त्या दोन बिंदूंदरम्यान असलेलं विभवांतर असे म्हणतात. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक potential difference between the 2 points. And according to this definition, we can calculate the potential difference between those 2 points by using the formula, that is potential difference between 2 points is equal to work upon total charge transferred. Potential difference is denoted by the letter V, work is denoted by the letter W, and charge is denoted by the letter Q.
Hence we get the formula, that is potential difference V is equal to work, that is W, upon charge, that is Q. And from this formula we can get the units used to express the potential difference between any two points. आणि या सूत्राच्या सहाय्याने आपणाला विभवांतराची एकक मिळवता येतील. व्होल्ट, that is joule per coulomb. In SI system, the unit of potential difference is joule per coulomb, which is also called as Volt, in the honor of the famous scientist Alexandro Volta. म्हणजे विभवांतराचं SI पद्धतीतील एकक आहे जूल प्रति कुलोम, की ज्याला व्होल्ट असंही म्हटलं जातं. आणि व्होल्ट हे विभवांतराचं एकक हे अलेक्झांड्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ देण्यात आलेलं आहे. But the actual unit in SI system is joule per coulomb. Then what do you mean by 1 volt potential difference? आता आपण 1 व्होल्ट विभवांतर म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया. If 1 joule work is done to carry 1 coulomb charge, if 1 joule work is done to carry 1 coulomb charge from one point to another, then the potential difference between those 2 points is called as 1 volt potential difference. जेव्हा दोन बिंदूंदरम्यान 1 कुलोम इतका विद्युत प्रभार वाहून नेण्यासाठी 1 जूल इतकं कार्य करावं लागतं, तेव्हा त्या दोन बिंदूंदरम्यान असणारं विभवांतर 1 व्होल्ट आहे असं म्हणतात. 1 व्होल्ट potential difference definition: if 1 joule work is done while carrying 1 coulomb charge from one point to another point, then the potential difference between those 2 points is called as 1 volt potential difference. An introduction to scientist या चौकटीमध्ये आपल्याला एका प्रसिद्ध शास्त्रज्ञांची ओळख करून दिली आहे. The Italian scientist Alessandro Volta constructed the first electric cell, जी पहिला विद्युत घट निर्माण करणारा, पहिल्या विद्युत घटाची रचना करणारा हा एक इटालियन शास्त्रज्ञ आहे अलेक्झांड्रो व्होल्टा, की ज्याच्या सन्मानार्थ the unit of potential difference is named Volt in his honor, की ज्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककाला व्होल्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. आता यानंतर डिड यू नो मध्ये काय दिलंय पहा. किंवा very small values of potential difference are expressed in the following units, and on the other side large values of potential difference are expressed in the following units. म्हणजे विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमतींसाठी वापरण्यात येणारी एकके आणि विभवांतराच्याच अति मोठ्या म्हणजे अति उच्च किमतींसाठी वापरण्यात येणाऱ्या एककांची माहिती दिली आहे. 1 मिलीव्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ व्होल्ट. म्हणजे 1 मिलीव्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट, म्हणजेच 1/1000 व्होल्ट. याचा अर्थ
1 मिलीव्होल्ट म्हणजे एका व्होल्टचा 1000वा भाग होय. अँड 1 मायक्रोव्होल्ट इज इक्वल टू 10⁻⁻6 व्होल्ट. 1 मायक्रोव्होल्ट म्हणजे 10⁻⁶ व्होल्ट. आता याचा अर्थ काय? 1 मायक्रोव्होल्ट म्हणजे एका व्होल्टचा 10 लाखावा भाग होय. आणि आता लार्ज व्हॅल्यूज बघा. लार्ज व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. फर्स्ट युनिट इज 1 किलोव्होल्ट. 1 किलोव्होल्ट is equal to 10⁻³ volt. That is 1 kilovolt is equal to 1000 volt. 1 किलोव्होल्ट म्हणजे 10⁻³ म्हणजेच 1000 व्होल्ट होय. तर 1 मेगाव्होल्ट इज इक्वल टू 10⁻⁶ व्होल्ट. 1 मेगाव्होल्ट म्हणजे 10⁻⁶ व्होल्ट होय. म्हणजेच 1 मेगाव्होल्ट म्हणजे 10 लाख व्होल्ट होय. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स. जेव्हा एखाद्या वाहकातून विद्युत प्रवाह वाहत असतो, जेव्हा एखाद्या वाहकातून विद्युत प्रभार वाहत असतो, तेव्हा त्या विद्युत प्रभाराच्या वहनाला कारणीभूत असणाऱ्या या फ्री इलेक्ट्रॉन्सची माहिती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे. कारण आपण यापूर्वी अभ्यासलेल्या इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू ए कंडक्टर. म्हणजे विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह म्हणजे वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह होय. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय पहा. Every atom of a metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus, and these electrons are called as free electrons. जे प्रत्येक धातूच्या वाहकामध्ये असणाऱ्या प्रत्येक अणुभोवताली 1 किंवा 2 किंवा अधिक इलेक्ट्रॉन्स असतात की जे त्या अणूच्या केंद्रकाशी अतिशय क्षीण अशा बलाने बद्ध असतात. आणि या इलेक्ट्रॉन्सनाच फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. मग मुक्त इलेक्ट्रॉन्सची डेफिनेशन काय करता येईल? Electrons which are very weakly bound to the nucleus of every atom of a metallic conductor. The electrons which are very weakly bound to the nucleus of every atom of a metallic conductor are called as free electrons. म्हणजे धातूच्या प्रत्येक अणुभोवताली असणारे आणि त्या अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण अशा बलाने बद्ध असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन्स होय. इलेक्ट्रॉन्स विच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस ऑफ एव्हरी ॲटम of a metallic conductor are called as free electrons. As shown in the figure 3.3, these electrons can easily move from one part of a conductor to other parts, and the negative charge of electrons also gets transferred as a result of this motion. आणि हे जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत, हे मुक्त इलेक्ट्रॉन्स त्या वाहकामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतात. आणि जात असताना ते आपल्याबरोबर हा ऋणप्रभार जो आहे तो ऋणप्रभार सुद्धा वाहून नेतात. अँड द फ्री इलेक्ट्रॉन्स इन ए कंडक्टर आर कॅरियर्स ऑफ निगेटिव्ह चार्ज.
आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन्सच त्या वाहकामधील ऋणविद्युत प्रभार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे वाहक म्हणून कार्य करत असतात. आणि आता याच्यावरून करंट फ्लोईंग थ्रू ए वायर, एका वाहकातून वाहणारी विद्युतधारा किंवा वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजे काय बघा. ॲज शोन इन द फिगर 3.4a, इफ ए कंडक्टिंग वायर is not connected to a cell, its free electrons move randomly in all directions in the space between the atoms. जेव्हा आता आकृती 3.4 मधील ए या आकृतीमध्ये एका वाहकामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स कसे वेगवेगळ्या दिशांना फिरत आहेत हे दाखवलेलं आहे. कारण हा वाहक कुठल्याही विद्युत घटाला जोडलेला नाही आणि त्यामुळं या वाहकातील इलेक्ट्रॉन्स त्या वाहकामध्ये असणाऱ्या अणुभोवतालच्या मोकळ्या जागेत वेगवेगळ्या दिशांना फिरत असतात. आता पुढे काय म्हणलं बघा. व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ ए सेल, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन्स. आता खाली बी या आकृतीमध्ये दाखवलंय बघा. जर आपण या विद्युत वाहकाची दोन्ही टोकं एका विद्युत घटाला जोडली तर काय होतं. काय म्हणले बघा. व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ ए सेल, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन्स. आता या वाहकाची दोन्ही टोकं एका विद्युत घटाला जोडल्यामुळं तो विद्युत घट या इलेक्ट्रॉन्सवरती बल प्रयुक्त करतो. अँड इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन्स. बीइंग निगेटिव्हली चार्जड, दे स्टार्ट्स मूव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह दॅट इज लोअर पोटेन्शियल टू पॉझिटिव्ह दॅट इज हायर पोटेन्शियल टर्मिनल ऑफ द सेल, ॲज शोन इन द फिगर 3.4b. म्हणजे 3.4b या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे जेव्हा या वाहकाची टोके विद्युत घटाच्या दोन्ही टोकांना जोडली जातात तेव्हा त्या वाहकातील इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ऋणप्रभार त्या वाहकाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहू लागतात. ड्यू टू द फ्लो ऑफ these electrons, current starts to flow through the wire. आणि इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहामुळे विद्युत प्रवाह त्या वाहकातून, विद्युतधारा त्या वाहकातून वाहायला सुरुवात होते. दिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज irregular, but there is a definite non-zero value to their average velocity. जरी या इलेक्ट्रॉनची गती ही अनियमित असली तरी सुद्धा एक विशिष्ट अशी शून्य विरहित किंमत ही त्या इलेक्ट्रॉनच्या वेगाला आहे हे मात्र या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर यानंतर इलेक्ट्रिक करंट. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक करंट? आणि इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू ए कंडक्टर. म्हणजे विद्युत प्रवाह हा वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे हे आपण पाहिलेले आहे. आता वाहकातून वाहणारा हा जो इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची म्हणजेच या विद्युत प्रवाहाची किंमत जर आपणाला काढावायची असेल म्हणजेच जर या विद्युत प्रवाहाचं मोजमाप करावायचं असेल तर त्यासाठी काय करता येईल? क्वांटिटेटिव्हली करंट that is I is defined as the charge passing through a conductor in unit time. What do you mean by electric current?
the electric current is nothing but the charge passing through a conductor in unit time. म्हणजे एकक कालावधीमध्ये वाहून नेला जाणारा विद्युत प्रभार, म्हणजे एखाद्या वाहकाच्या दोन टोकादरम्यान एकक कालावधीमध्ये किती विद्युत प्रभार वाहून नेला जातो, याला त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा असे म्हटलेले आहे. विद्युतधारेची व्याख्या बघा. इफ चार्ज Q is flowing through a cross section of a conductor in time t, जर Q इतका विद्युत प्रभार एका वाहकाच्या काटछेदातून t या कालावधीत वाहून नेला जात असेल, then the current flowing through that conductor, that is I, is equal to Q upon T. तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा म्हणजेच I Q upon T या सूत्राने आपल्याला मिळवता येते. If Q is the charge flowing through a cross section of a conductor in time t, then the current flowing through that conductor is calculated by using the formula I is equal to Q upon T. And from this formula we can get the SI units of current. The unit of charge is coulomb while time is second. Hence the unit of current is coulomb per second, which is called as ampere. म्हणजे I बरोबर Q छेद T या सूत्रामधील Q म्हणजे विद्युत प्रभार आहे की ज्याचं एकक कुलोम आहे. T म्हणजे कालावधी आहे की ज्याचं एकक सेकंद आहे, आणि त्यामुळे विद्युत धारेचं SI पद्धतीतील एकक होईल कुलोम प्रति सेकंद, आणि या एककालाच एम्पियर असं म्हटलं जातं. आणि पुढे काय म्हणलं बघा, एम्पियर, दॅट इज 1 एम्पियर करंट. 1 एम्पियर करंट इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. This is the formula. But how will you define 1 ampere current? If 1 coulomb charge flows through a conductor in 1 second, if 1 coulomb electric charge flows through a conductor in 1 second, then the current flowing through that conductor is known as 1 ampere current. जर 1 कुलोम इतका विद्युत प्रभार एका सेकंदात एखाद्या वाहकातून वाहून नेला जात असेल, तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 एम्पियर आहे असं म्हटलं जातं. इफ 1 कुलोम इलेक्ट्रिक चार्ज फ्लोज थ्रू ए कंडक्टर इन 1 सेकंड, then the current flowing through that conductor is called as 1 ampere current. आणि आता या प्रकरणातील किंवा या पानावरील वरची जी चौकट दिली आहे, या चौकटीमध्ये काय माहिती दिली बघा. इव्हन दो इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड, conventionally the direction of the current flow is taken to be opposite of the direction of flow of electrons, that is from positive to the negative end of the cell. प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा
ऋण टोकाकडून धन टोकाकडे होत असला तरी आपल्या सोयीकरता एक संकेतमान्य दिशा म्हणून इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा धन टोकाकडून ऋण टोकाकडे होत असल्याचं दर्शवलं जातं. आता यानंतर या पानावरील जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग डू यू नो. आता यामध्ये काय दिलंय बघा. व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट आर एक्सप्रेस्ड इन फॉलोइंग व्हॅल्यूज. आता विद्युत प्रवाहाच्या ज्या अति सूक्ष्म किमती आहेत त्या किमती व्यक्त करण्यासाठी कोणता वापर केला जातो. इथे दिलंय 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10⁻³ एम्पियर. म्हणजे 1 मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ एम्पियर, म्हणजेच एका एम्पियरचा 1/1000 भाग म्हणजे 1 मिली एम्पियर. and 1 microampere is equal to 10⁻⁻6 एम्पियर. that is 1 microampere म्हणजे 10⁻⁶ एम्पियर म्हणजेच एका एम्पियरचा 1/10,00,000 भाग. The French mathematician and scientist Ampere conducted a number of experiments on electricity. Today, we can measure the current flowing in a conductor only because of his extraordinary work, and hence the unit of current called ampere is in the recognition of his great work. हा एक फ्रेंच गणिततज्ञ शिवाय वैज्ञानिक होता की ज्याचं नाव एम्पियर आहे, की ज्यानं अनेक प्रकारचे विद्युत प्रवाहावरचे विजेवरचे प्रयोग केले. आणि आज आपण या एखाद्या वाहकातून वाहणारी जी विद्युतधारा मोजू शकतो ते त्याच्या या विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे आणि त्याच्या या कार्याच्या सन्मानार्थ विद्युतधारेच्या एककाला एम्पियर हे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता यानंतर या प्रकरणाच्या शेवटी एक छोटंसं उदाहरण जे ते उदाहरण दिलेलं आहे की ज्या उदाहरणामध्ये काय दिले बघा. ए करंट ऑफ 0.4 एम्पियर फ्लोज थ्रू ए कंडक्टर फॉर 5 minutes. एका वाहकातून 0.4 एम्पियर इतका विद्युत प्रवाह 5 मिनिटांकरता वाहत आहे. हाऊ मच चार्ज वुड हॅव पास्ड थ्रू द कंडक्टर. तर त्या वाहकातून किती विद्युत प्रवाह वाहून नेला असेल. आता या उदाहरणामध्ये काय काय दिलंय. आय दॅट इज द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज गिवन दॅट इज 0.4 एम्पियर. टायमिंग फॉर विच दॅट करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर इज ऑल्सो गिवन that is t is equal to 5 minutes. We have to convert this time into second, hence 5 into 60 is equal to 300 seconds is the time for which the current flows from that conductor. And now we have to calculate the charge which is passed through that conductor by using the formula Q is equal to I into T. Q is the charge, I into T, that is current into time. Current is 0.4 ampere and time is 300 seconds. If we multiply these two, then we will get Q is equal to 120 coulomb. This is the answer, means the charge passing through the conductor is 120 coulomb. This is the charge flowing through
दॅट कंडक्टर. अशा प्रकारे आपण विद्युतधारेच्या या सूत्राचा वापर करून व्यवहारातील विविध प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो. And the next part from this chapter we will study in the next lecture. Thank you.